हाय युट्यूबवासी ब्लॉगर तरीच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तर आजचं आपलं लोकेशन आहे कुठलं असं खास स्पेशल लोकेशन नाहीये, तर आजचं आपलं लोकेशन असं आहे की फक्त आणि फक्त नेचर फील करायचंय, नेचरचा आनंद घ्यायचा आहे आणि इथल्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहिजेत। तर हे लोकेशन आहे विरारचं। आता मी जिथे उभे तो आहे विरारचा डोंगर। इथून आपल्याला जो दिसतोय तो विरारचा व्ह्यू आहे। एक बाजूला सगळा असं हे टेकडी टाइप आहे, डोंगर आहे, डोंगराळ भाग आहे, या बाजूला पूर्ण दरी आहे। हे सगळं हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायचंय। तर सुरुवात करायची आहे आजच्या व्हिडिओला। तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपण कसे येणार आहोत ते सगळं बघूया आणि पॉइंट टू पॉइंट इथपर्यंत कसे यायचंय ते सगळं आपण याच व्हिडिओ मध्ये बघूया। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सो इथूनच सुरुवात करणार आपण आपल्या ट्रेकला, या व्हिडिओला। बरोबर डोंगराच्या पायथ्याशी उभे आहे मी। हा इकडे बघा डोंगराचा पूर्ण पायथा आहे, इथूनच सुरुवात होते या चढणीला। म्हणजे हा आपण ट्रेक करणार आहोत, हा विरारचा डोंगर पाहणार आहोत, तिथला ते टकमक टोक पाहणार आहोत। तर त्यालाही इथून अशी सुरुवात होते। सो इथूनच सुरुवात करून आपण वरपर्यंत जाणार आहोत। तर या माझ्यासोबत आपण सुरुवात करूया आपल्या छोट्या जर्नीला। विरारचा हा डोंगर म्हणजे विरार पासून पूर्ण एक वेगळा पार्ट आहे, जिथे पूर्ण गावचं वातावरण आहे। गावसारखीच घरं आहेत, गावसारखीच लोक आहेत, गावसारखीच शेती केली जाते। सगळ्या गोष्टी सेम आपल्या गावासारख्याच केल्या जातात। त्यामुळे इथे आल्यावरती ना आपल्याला आपण आपल्याच गावामध्ये आलो आहोत किंवा एखाद्या अशा छान विलेजला भेट दिले असंच वाटतं। डोंगराचा जो पायथा आहे तिथून सुरुवातीपासूनच आपल्या ट्रेकिंगला सुरुवात होते, कारण पूर्ण डोंगर आहे ना हा चढणीचाच आहे। कुठेच अशी लेवल नाहीये किंवा कुठे सपाटाचा भाग नाही, चढणीचाच पूर्ण डोंगर आहे। आणि स्टार्ट टू एंड आपल्याला पूर्ण असं हे ट्रेकिंग करतच जायचंय। एक बाजूला बघा शेती दिसते तुम्हाला। बोलले ना हे असं गाव आहे जे विरारपासून थोडं वेगळं आहे। त्याच्यामध्ये आपल्याच गावसारखी शेती आपल्याला करताना दिसतील लोक। इथे बघा एक लावणी, जी गावामध्ये लावणी लावतात तीही अशा प्रकारे इकडे लावली आहे। आपण केव्हा विचार केला होता ना की शहरामध्ये आपल्याला असं काहीतरी बघायला मिळेल, की शहरामध्ये लोक अजूनही शेती करतात। त्यामुळे असे स्पॉट आहेत ना हे बघायला आपल्याला खरंच खूप जास्त मजा येते। बरं हे ठिकाण नेमकं आहे कुठे आणि इथे आपल्याला यायचं कसं आहे हे सगळं तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। पण त्याआधी एवढं सुंदर नेचर आहे, छान असं वातावरण आहे, ते सगळं तर फील करायला पाहिजेच ना। मग नेचरचा आनंद घेत घेत आपण अजून थोडं पुढे जाऊया।
सो इथे आपण पहिला छोटा ब्रेक घेतलाय, कारण इथे एक मागे जो आपल्याला दिसतोय ना नजारा, हा एक मिनी वॉटरफॉल आहे, जिथे लहान मुलं एकदम मस्त असे एन्जॉय करू शकतात. आणि इथे नंतर पाण्याचा फ्लोही खूप जास्त असतो, म्हणजे लहान मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. आता तो एकदम नॉर्मल छोटा असा फ्लो आहे, तो थोडा स्पीड नसतो किंवा थोडं जास्त पाणी असतं अजून थोड्या दिवसांनी, जेव्हा पाऊस बऱ्यापैकी लागायला सुरुवात होईल. आणि तिथून हा जो पाण्याचा फ्लो आहे तो असा खालच्या बाजून इकडे जातो, आणि इकडून आपल्याला विरारचं थोडक्यात छोटस का होईना पण दर्शन होतं. आणि आजूबाजूचं क्लायमेट, नेचर पहा. हा फक्त पहिला टप्पा आहे, अजून आपल्याला वरती खूप जायचंय. सो तिथून आपल्याला अजूनही खूप छान असा व्ह्यू दिसणार आहे, छान असं सगळं नेचर फील करायला मिळणार आहे. सो इथे येऊन आपण लहान मुलांसोबत एन्जॉय करू शकतो किंवा फॅमिलीला घेऊन इथे छोटी ट्रिप करू शकतो. आणि आता आपला पॉइंट आहे इथून वरचा टप्पा. सो आपल्याला इथून वरती जायचं आहे, वरती जाऊन बघायचं आहे की इथला व्ह्यू कसा दिसतो, किंवा तिथून त्या डोंगराच्या त्या टप्प्यावरून दिसणार ते टकमक फोर्टचं टोक. बरं, हा विरारचा डोंगर नेमका विरारच्या कोणत्या भागामध्ये आहे हे तर आपण पाहिलंच नाही. चला तर मग ते जाणून घेऊयात. परफेक्ट लोकेशन बघूया तिथलं. हा विरारचा डोंगर विरार ईस्टला मनवेलपाडा किंवा कारगिल नगर या भागामध्ये येतो. मनवेलपाड्याचा जो रोड कालीमातेच्या मंदिराकडून वरच्या भागाला आला आहे, जिथे आय थिंक टेपाचा पाडा असं त्या भागाचं नाव आहे. ज्या टेपाच्या पाड्यामधून स्वामी समर्थ मठ आहे, बरोबर मठाच्या मागच्या बाजूला हा डोंगर आहे. म्हणजे जो डोंगराचा पायथा आहे तो मठाच्या पूर्ण बॅक साईडला आहे. त्यामुळे मठापाशी आपण आलो की तिथूनच आपल्या त्या ट्रेकिंगला किंवा विरारच्या डोंगराच्या सफरला सुरुवात होते. सो आपण असं इथपर्यंत येऊ शकतो. आणि ही आता आले मी दुसऱ्या पॉइंट वरती, म्हणजे हा दुसरा टप्पा मी पार केलाय, जिथून लेफ्ट साइडला एक पुन्हा मिनी वॉटरफॉल आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं एन्जॉय करू शकतात, लहान मुलांसाठीच आहे तो मुळात. आणि तिथून मागे पूर्ण विरारचं दर्शन, जे आपल्याला मागाशी थोडं छोट्या प्रमाणावरती होत होतं आणि आता खूप जास्त दिसतंय. आणि त्याच्या समोरून जर असं बघितलं तर हे सगळं डोंगराळ भाग आहे, क्लायमेट आहे. आणि वरच्या बाजूला म्हणजे राईट साईडला जर पाहिलं ना तर अशी एक लाईन मध्ये टेकडी दिसते आपल्याला, ज्या टेकडीमध्ये ट्रॅकिंग करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आपण जर ग्रुपने फ्रेंड्स लोक एकत्र येत असाल तर असं ट्रॅकिंग एकदम बेस्ट असतं. बट फॅमिलीला घेऊन इथे येणं अवॉइडच करा, कारण थोडं रिस्की आहे. ट्रॅकिंग आहे, पूर्ण चढण उतरण आहे. त्याच्यामुळे आपण फ्रेंड लोकांसोबत किंवा ट्रॅकिंग ग्रुप सोबत आपण एन्जॉय करू शकतो. फॅमिली सोबत थोडं अवॉइडच करायला पाहिजे. हे इथपर्यंत वॉटरफॉल वगैरे लहान मुलांसाठी एन्जॉय करायला सगळ्यात बेस्ट आहे. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे, अजून एक वरचा टप्पा पार करत स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण डोंगर चढणार आहोत, स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण डोंगरही समजेल कसा आहे तो, आणि इथे येऊन आपल्याला काय काय बघायला मिळतं किंवा कसं क्लायमेट मिळतं, कसं कसं आपल्याला इथून जायचं आहे हे सगळे आपल्याला पाहता येईल. सो आपण स्टार्ट करूया अजून आपल्या पुढच्या जर्नीला.
2 टप्पे पार करून आलो आहोत आपण थर्ड पॉइंटला, म्हणजे हा तिसरा टप्पा आहे. इथून आपल्याला टोटली विरारचा व्ह्यू पण दिसणार आहे. आणि मागे बघा इथे असं एक मोकळी स्पेस आहे किंवा छोटा मैदान टाईप आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ किंवा शूट करण्यासाठी एकदम परफेक्ट लोकेशन आहे. आणि ते लोक शूटही करतात. एक बाजूला डोंगरदऱ्या आहेत, एक बाजूला विरारचं पूर्ण दर्शन आहे. आणि असा हा आपला थर्ड पॉइंट आहे. हाच आपला एक मेन पॉइंट आहे. इथून आपल्याला टोटल विरार दिसतो, A to Z टोटल विरार, नालासोपारा सगळंच आपल्याला पाहायला मिळतं. आणि तसेच ही इथली जी मोकळी जागा आहे किंवा हा जो पॅसेज आहे तो एकदम मोकळा आहे. त्यामुळे इथे फॅमिली सोबत आपण छोटी पिकनिक करू शकतो. जेवण खाऊन जे आपण घरातून घेऊन येऊ शकतो ते इथे आपण आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतो, मज्जा मस्ती करू शकतो. एक छोटी ट्रिप, एक वनभोजन जे जंगलामध्ये जाऊन आपण करतो ते सगळं आपल्याला इथे एन्जॉय करायला मिळते. असा हा इथला पॉइंट आहे, जो इथला एक मुख्य पॉइंट आहे असं म्हणता येईल. कारण इथून पूर्ण दरी डोंगर सगळं आपल्याला एक साथ दिसतं. आणि मी जे तुम्हाला बोलते ते एक टकमकतो ते बघा या डोंगराच्या पलीकडच्या भागाला आहे. सो तिथे जायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण तो एक खूप असा इम्पॉर्टंट ट्रेकिंग पॉइंट आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी इथून आपल्याला ती वाट नाही, तिथे जाण्यासाठी त्यासाठी आपल्याला दुसऱ्या बाजूने जावं लागेल. तर तिथे जायचं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की मी तिथे गेलं पाहिजे आणि तुम्हाला सगळं ते एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि इथून जो समोर दिसतोय तो आहे बारुंडा किल्ला, जो त्या बाजूला दिसतोय तो आहे बारुंडा किल्ला. आणि हो, ते जे टकमकतो काय ना, जो इथून म्हणजे या डोंगराच्या पलीकडच्या साईडला आहे ते विरार मधला सकवार गाव मध्ये आहे. जे सकवार गाव आहे तिथूनच त्या आपण पॉइंट पर्यंत पोहोचू शकतो. आणि तो मान्सून स्पॉटच आहे. सो लवकरात लवकर मला तिथेही भेट द्यायची, तिथेही सगळं तुम्हाला एक्सप्लोर करायचंय. तुम्ही मला फटाफट कमेंट करून सांगा की मला तिथे जायला पाहिजे की नाही. लवकरात लवकर मला तिथे पोहोचायचं आहे. आणि आता आपण हे वातावरण फील करूया, हे नेचर बघूया. हा तिसरा फॅमिली पिकनिक पॉइंट बघून आपल्याला जायचा आहे चौथ्या पॉइंटकडे, जो मी तुम्हाला मगाशी खालून सेकंड पॉइंट म्हणून दाखवतो ना, जो टेकडी सारखा होता, उतरण घसरण होती, त्या पॉइंटला आपल्याला जायचं आहे. आणि इथून आपल्याला असं ह्या छोट्या वाटेने तिथपर्यंत जायचं आहे. सो त्या जो आपला लास्ट पॉइंट असणार आहे चौथा पॉइंट, तिथे जाऊन आपल्याला नेमका व्ह्यू कसा दिसतोय हे आपल्याला बघायचंय. आणि या जंगलाची जी छोटीशी सफर होईल तेही बघायचंय. आणि आता आपण ज्या बाजूने चाललो आहोत ना, तिथून आपल्याला नालासोपाराचा व्ह्यू होणार आहे. कारण हे विरार नालासोपारा जे जोडलेलं आहे ना, ते या बाजूने आपल्याला सगळं विरार दर्शन होतच, म्हणजे विरारचा व्ह्यू दिसतोच. आणि आता आपण जाणार आहोत ना, त्या बाजूने आपल्याला नालासोपाराचे दर्शन होणार आहे. हे बघा. चौथ्या पॉइंट कडे चालले. पण हा डोंगर चढता चढता बघा इथे आपल्याला कोणकोणती दर्शन होतात ते दाखवते. विरार दर्शन तर आपण बघितलंच, त्याच्या बाजूला होणारं नालासोपारा दर्शन आहे. आणि खरं दर्शन म्हणजे इथून आपल्याला होणारं जीवदानी मातेचं दर्शन. इथून आपल्याला जीवदानी मातेचं मंदिर दिसतंय, ज्याचं दर्शन आपल्याला इथून होत आहे. आणि या बाजूला सगळं डोंगर दऱ्या आपल्याला दिसतच आहेत. तर आपल्याला जायचं आहे चौथ्या पॉइंट कडे. खूप मोठे चढण आहे, पार करताना खूप थकायला होत आहे, बट थांबणे का नाही, फक्त आणि फक्त आपल्याला पुढे जातच राहायचंय. या बाजूने या. आणि बघा आज इथे नेमकं फिरायचं ठरवलं, कालपर्यंत तर पाऊस होता, बट आज इथे जराही पाऊस नाही. आणि अशा ठिकाणी फिरण्याची मजा खरं पावसामध्येच येते. बट पाऊस नाही,
पण क्लायमेट नॉर्मल आहे, उन्हाचं गरमीचं क्लायमेट नाहीये. आणि हा एक सरप्राइझिंग व्ह्यू, एवढा खतरनाक व्ह्यू आहे की ज्या डोंगरावरती मी उभे आहे तसाच सेम बघा समोर आपल्याला आणखी एक डोंगर दिसतोय. प्लस इथे आपल्याला 3 स्टेशन म्हणजेच आपले वसई, नालासोपारा आणि विरार या 3 स्टेशनचं दर्शन एकाच वेळी होतंय. या म्हणजे हा जो परिसर आहे तिन्ही एरियाचा तो आपल्याला एकाच ठिकाणाहून बघायला मिळतोय. आणि बघा या पॉइंटला आता मी इथे उभी आहे, थोडा कॅमेरा माझ्याकडे येऊ दे. या पॉइंटला इथे अशी मी उभी आहे आणि इथून या साईडला वसई, या साईडला नालासोपारा आणि या साईडला विरार. आणि इथून जे आपल्याला दिसतंय ते तिथे क्रिकेटचं ग्राउंड, जिथे ऑफकोर्स सगळे येऊन क्रिकेट खेळतात. मोठं ग्राउंड आहे ते, जे आपल्याला इथूनच बघायला मिळतं. आता पण बघा तिथे गर्दी आहे, क्रिकेट चालू आहे सगळ्यांचं. सो थोडं नेचर फील करूया. एक परफेक्ट पॉइंट मिळाला आहे मला, सरप्राइझिंग होता माझ्यासाठी कारण मी इथे नव्हती आले. खूप छान वाटतंय, थंड हवा लागते. नेचर असावं तर असं. स्टेप बाय स्टेप सगळा डोंगर आपला चढून झालाय. एका बाजूने डोंगर पूर्ण चढूनही झाला आणि आता दुसऱ्या बाजूने डोंगर उतरूनही झालाय. थोडा अपोजिट साईडने आले मी, कारण तुम्हाला थोडं वेगळं वातावरण दिसावं, वेगळा व्ह्यू दिसावा म्हणून मी थोडं वेगळ्या बाजूने आले. तर आता आपलं सगळं बघून झालंय, स्टेप बाय स्टेप पॉइंट टू पॉइंट आपण सगळं बघितलंय, इथपर्यंत आलोय. आणि तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं हे मला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक कराल, हे तर मला माहितीच आहे. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते, वेगवेगळं असं काहीतरी दाखवत असते. तर ते सगळं तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.